सो वेलकम टू ऑल इन मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेकॅट्रॉनिक्स याचा नाही का जो युनिट नंबर 5 आहे त्याच्यावरचे न्यूमेरिकल बघणार आहे. तर याच्यामधला पहिला एक न्यूमेरिकल आहे. पहिला क्वेश्चन, एक इक्वेशन दिले त्यांनी एररचा. तो इक्वेशन काय, E इज इक्वल टू 0.5t प्लस 0.03 टी स्क्वेअर. आणि या कंडिशनला KPची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 5, KD दिला आहे 0.5 अँड P0 दिला आहे तुम्हाला 50. तर ह्या केसमध्ये काय करायचं, आपल्याला ग्राफ काढायचा आहे आणि कंट्रोलर आउटपुट टाईम वर्सेस काढायचा आहे. कोणासाठी, तर प्रोपोर्शनल म्हणजे फॉर द प्रोपोर्शनल डिराइव्ह म्हणजे PD साठी. तर PDचं जे केस आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, फॉर पॅरललसाठी पॅरलल फ्रॉमला एक ग्राफ काढायचा आहे फायनल, ज्यावेळेस टाईम तुमचा T0 टू T2 पर्यंत नाही का रन होतो आहे. यावेळेस तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. हा 2 ते 3 वेळा आलेला आहे 10 मार्काला. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा मी इक्वेशन लिहून घेतलं 0.5t प्लस 0.03 टी स्क्वेअर. ह्याला काय करायचं, तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट करायचं म्हणजे d/dt ऑफ E ऑफ टी. म्हणजे आता 0.5 टी आहे, डिफरन्शिएटमध्ये काय होतो, टी निघून जातो 0.5. आता हा 2 समोर येतो, 2 × 0.03 ऑफ टी. म्हणजे हा काय 0.5 प्लस हा काही 0.06 टी. हा झाला इक्वेशन नंबर 2, हा झाला इक्वेशन नंबर 2. आता फॉर पीडीसाठी P ऑफ टीचा फॉर्म्युला काय तुमचा. तर ह्या केसमध्ये तुमचा फॉर्म्युला आहे P ऑफ 0 प्लस KP इंटू E ऑफ टी प्लस KD इंटू dt ऑफ E ऑफ टी. तर हा तुमचा फॉर्म्युला आहे फॉर PDसाठी. तर ह्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं, ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायचे आणि तुम्हाला 0 to 2 पर्यंत जे पण तुमचे नंबर ऑफ सायकल जाणार आहेत ते तुम्हाला नंबर ऑफ सायकल काय करायचे, तर रन करायचे. आता म्हणजे T0 टू T2 पर्यंत म्हणजे T ज्यावेळेस 0 होता त्यावेळेस, 1 होता त्यावेळेस आणि 2 होता त्यावेळेस तुम्हाला हे काय करायचं आहे, रिपीटेडली रन करायचं. तर याच्यामध्ये तुम्हाला नाही का हे काय करायचं, नंबर ऑफ सायकल रन करायचे. आता ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला जे पण तुमचे अबाव इक्वेशन आहे ते तुम्हाला नाही का याच्यामध्ये काय करायचे, पुट करायचे. ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये त्याला पुट करताय तर इक्वेशन काय होता तुमचा, तर P ऑफ टी होता. P0ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला, P0 दिलं 50%, तर तो 50 झाला. प्लस KP काय आहे तुमचा, KPची व्हॅल्यू 5 आहे तर 5 इंटू E ऑफ टी काय दिलं तुमचा, E ऑफ टी म्हणजे हा इक्वेशन आहे 0.5t प्लस 0.03 इंटू टी स्क्वेअर. तर हा झाला इक्वेशन ठेवला. प्लस KD काय दिला आहे तुमचा 0.5, मी तर खाली लिहितो 0.5 इंटू dt ऑफ dt म्हणजे हा काय विथ रेस्पेक्ट टू dt जे तुम्ही डिफरन्शिएट केलं आहे तो काय आहे, 0.5 प्लस 0.06 इंटू टी. तर ह्या इक्वेशनमध्ये पुट केलं. आता ह्याला सिम्प्लिफाय करू आणि एक स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण ह्याला आणू. आता ह्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर हा 50 ॲज इट इज राहणार आहे. आता ह्या 5ला आतमध्ये आपण हा ब्रॅकेट आहे 0.5 इंटू 2. तर ह्या 5ला आतमध्ये आपण मल्टिप्लाय करू म्हणजे 5 इंटू 0.5 येईल, म्हणजे काय येईल तुमचा आन्सर 2.5 टी आहे सोबत म्हणून, प्लस 5 इंटू 0.5 इंटू 0.03 या केसमध्ये काय आहे तुमचा आन्सर 0.15 ऑफ टी स्क्वेअर, प्लस हा 0.5 इंटू 0.5 इंटू 0.5 आन्सर येतं 0.25. तर हा झाला प्लस आणि लास्ट काय तुमचा 0.5 इंटू हा 0.5 इंटू 0.06 तो म्हणजे येईल 0.03. टी आहे. तर टी आहे. आता ह्याला काय करू आपण, अजून सिम्प्लिफाय करू. जे टीवाले टर्म आहेत त्या टीवाले टर्मला ॲड करू आणि जे कॉन्स्टंट टर्म आहेत त्या कॉन्स्टंट टर्मला आपण ॲड करू. तर कॉन्स्टंट टर्म काय 50 आणि हा आहे म्हणजे 15 प्लस 0.25 म्हणजे काय येईल 15.25. प्लस 2.5 प्लस 2.5t प्लस 0.03 टी म्हणजे हा किती येईल तुमचा 2.53 टाईम टी प्लस 0.15 टी स्क्वेअर आहे तसा ठेवायचा आहे. तर आपल्याला त्यांनी काय दिलं आहे, टीची कंडिशन 3 दिलेलं आहे आपल्याला. ज्यावेळेस T0 होता म्हणजे T इज इक्वल टू 0 टू T इज इक्वल टू 1. T इज इक्वल टू 2 हा कंडिशन दिला होता. तर तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं. तर T इज इक्वल टू 0ला आपण काय येते बघू. तर ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला टीची व्हॅल्यू 0 ठेवायची आहे. त्यावेळेस P ऑफ टी काय येतो ॲट T इज इक्वल टू 0 बघू. ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला जिथं जिथं टी दिसतं आहे तिथं 0 ठेवायचं आहे. म्हणजे काय येईल 15 प्लस 25 प्लस 2.53 इंटू
टीची व्हॅल्यू काय 0 प्लस 0.15 इंटू 0. ओके, तर ह्या केसमध्ये तुमची पीची व्हॅल्यू येणार आहे 15.25. पर्सेंटेज लिहायचं विसरू नका, हा पर्सेंटेजमध्ये ओव्हरऑल. ओके, त्यानंतर सेकंड आहे पी ऑफ टी इज इक्वल टू 1. ओके, तर ह्या जो इक्वेशन आहे ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला काय करायचे, टीची व्हॅल्यू काय ठेवायचे 1 ठेवायचे. ओके, 0.25 प्लस 2.53 इंटू 1 प्लस 0.15 इंटू 1. ओके, त्यावेळेस तुमचा आन्सर येतो 52.93%. ओके, आणि लास्ट आहे पी ऑफ टी इज इक्वल टू 2साठी. ओके, त्याच इक्वेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, टीची व्हॅल्यू 2 ठेवायची आहे. ओके, ह्या इक्वेशनमध्ये काय करायचे, तुम्हाला टीची व्हॅल्यू 2 ठेवायची. त्यावेळेस तुमचा आन्सर येईल 55.91%. ओके, तर हा जवळपास 10 मार्काला 3 ते 4 वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, दिलेलं आहे इक्वेशन, त्याला पहिलं स्टेप काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, डिफरन्शिएट केल्यावर तुम्हाला एक फायनल आन्सर येईल. ह्या फॉर्म्युलाचं यूज करायचं आहे. सगळ्या दिलेल्या गिवन व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करून तुम्हाला ह्या केसमध्ये काय करायचं आहे, फायनल आन्सर आणायचं आहे. ओके, त्यावेळेस म्हणजे त्यांनी रेंज दिलं आहे 0 to 2, म्हणून तुम्ही 0, 1, 2साठी कराल. ओके, सो थँक्यू.